नमस्कार. आज आपण एका अशा युगपुरुषाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी 12व्या शतकात एका मोठ्या सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली. त्यांचं नाव आहे संत बसवेश्वर महाराज. पण कोण होते हे आणि त्यांनी हे सगळं कसं साध्य केलं? चला आजच्या या भागात आपण हेच जाणून घेऊया. चला आपण थेट जाऊया 12व्या शतकात. जरा विचार करा, एक असा काळ जिथे समाजात जातीपातीची बंधनं खूप घट्ट होती आणि नियम एकदम कडक. अशा परिस्थितीत या सगळ्या व्यवस्थेला आव्हान देणारा आणि समानतेचं स्वप्न पाहणारा तो क्रांतिकारक कोण असेल? आणि ते होते संत बसवेश्वर. एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी फक्त समानतेची कल्पनाच नाही केली, तर ती सत्यात आणण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य पणाला लावलं. तर मग सुरुवात करूया त्यांच्या मूळ ओळखीपासून. आपण पाहणार आहोत की संत बसवेश्वर हे फक्त एक संत नव्हते, तर ते एक क्रांतिकारक, समाजसुधारक कसे होते आणि त्यांचं काम त्यावेळच्या कितीतरी पुढे होतं हे आपल्याला दिसेल. त्यांच्या आयुष्यावर एक नजर टाकूया. त्यांचा जन्म झाला 1005 साली अक्षय तृतीयेच्या दिवशी. आणि विचार करा, ज्ञानाची ओढ इतकी होती की वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी ते घर सोडून निघाले. त्यांनी तब्बल 31 वर्ष मंगळवेढा येथे वास्तव्य केलं आणि ह्याच काळात त्यांनी लिंगायत धर्माचा पाया घातला, जो एका नव्या विचाराची नांदी ठरला. आता वळूया त्यांच्या सुरुवातीच्या वर्षांकडे. म्हणजे त्यांच्या लहानपणी काय घडलं, जिथे त्यांनी पारंपरिक रूढींना नकार दिला आणि फक्त ज्ञानासाठी स्वतःला वाहून घेतलं. हाच त्यांच्या क्रांतीचा खरा पाया होता. म्हणजे बघा, त्यांच्यातले हे सुधारक विचार लहानपणापासूनच होते. जातीय भेदभावाला त्यांचा कडाडून विरोध होता. ज्ञानाच्या याच अतूट ओढीने ते कुडल संगमा इथे आले आणि गुरु जातवेद मुनींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेद, उपनिषद आणि पुराणांचा सखोल अभ्यास केला. इतकंच नाही, तर ते संस्कृत, पाली आणि तमिळसारख्या अनेक भाषांमध्ये पारंगत झाले. त्यांच्या शिकवणीमधली एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे इष्टलिंग. हे फक्त गळ्यात घालायचं एक प्रतीक नव्हतं, तर ते शिवाचं प्रतीक होतं, जे प्रत्येक माणसाला थेट देवाशी जोडत होतं. म्हणजे देवाला भेटायला आता कोणा मध्यस्थाची किंवा मोठ्या कर्मकांडांची गरजच नाही. प्रत्येकाला देवासोबत थेट बोलण्याची एक संधी मिळाली होती. आता आपण त्यांच्या शिकवणीच्या अगदी गाभ्याकडे येऊया. त्यांचा एक असा विचार ज्याने कामालाच पूजेचा दर्जा दिला, आणि हाच विचार खूप क्रांतिकारक होता. कायकावे कैलास याचा सरळ सोपा अर्थ आहे कर्म हीच पूजा किंवा कष्टातच स्वर्ग आहे. किती साधा पण किती मोठा विचार आहे हा, नाही का? याच श्रम करण्याला म्हणजे कष्ट करण्याला त्यांनी नाव दिलं कायक. या तत्वानुसार प्रत्येक व्यक्तीने आपलं पोट भरण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट केलेच पाहिजेत. खरा देव या कष्टात आहे, कर्मकांडात नाही. हा त्या काळातला एक खूप धाडसी विचार होता. आणि हा पुढचा विचार तर बघा, त्याहूनही मोठा होता. त्यांनी सांगितलं की कुठलंही काम मोठं किंवा छोटं नसतं आणि माणसाची किंमत त्याच्या कामावरून ठरत नाही. या एका विचाराने त्यांनी त्या काळातल्या जाती आधारित कामांच्या विभागणीवर एक सणसणीत प्रहारच केला. पण नुसते विचार देऊन काय उपयोग? ते प्रत्यक्षात पण आणायला हवेत, नाही का? तर बसवेश्वरांनी हेच केलं. त्यांनी आपले विचार समाजात रुजवण्यासाठी ठोस पावलं उचलली. बघूया कशी. त्यांनी फक्त विचारच नाही मांडले, तर खरंखुरं काम केलं. जातीव्यवस्थेच्या विरोधात ते उभे राहिले. बालविवाहांना त्यांनी कडाडून विरोध केला आणि विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. इतकंच नाही, तर त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा पाया रचला. विचार करा, त्या काळात हे करणं किती धाडसाचं असेल. आणि या सगळ्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे शिवानुभव मंडप. याला आपण जगातली पहिली सामाजिक धार्मिक संसद म्हणू शकतो. एक अशी जागा जिथे कोणीही, स्त्री असो वा पुरुष, कुठल्याही जातीचा असो, येऊन आपले विचार मांडू शकत होतं. हे म्हणजे समानतेचं एक जिवंत प्रतीकच होतं. आता आपण शेवटाकडे येतोय. त्यांच्या कामाचा प्रभाव किती खोलवर होता आणि त्यांची तुलना गौतम बुद्धांशी का केली जाते हे समजून घेऊया. त्यांना 12व्या शतकातील बुद्ध का म्हटलं जातं याचं उत्तर इथे मिळतं. बघा, दोघांमध्ये किती साम्य आहे. दोघांनीही कर्मकांडाला विरोध केला. दोघांनीही माणुसकी आणि समानतेचा संदेश दिला. दोघांच्याही विचारांचा केंद्रबिंदू हा मानवतावादच होता. त्यांच्या याच महान कामामुळे लोकांनी त्यांना अनेक नावांनी ओळखलं. विश्वगुरू, भक्तिभंडारी आणि हो, क्रांतिकारी महामानव. ही नावं म्हणजे त्यांच्या कामाला मिळालेली एक पोचपावतीच आहे. आणि जाता जाता एक प्रश्न. बसवेश्वरांनी 12व्या शतकात जे विचार मांडले, समानतेचे, कष्टाच्या प्रतिष्ठेचे, सामाजिक न्यायाचे, ते आजच्या काळात आपल्याला किती लागू पडतात? त्यांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, नाही का? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे.